नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो समास बघणार आहोत तो म्हणजे समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण नाम, जो की आपल्या दशक 15वा आत्मदशक या दशकामध्ये चालू समास आहे. तर बघा, आपण आजपर्यंत सगळे समास आपण पाहत आलेले, पण जर पहिल्यांदाच कोणी जर या चॅनलवर आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आठवड्याला येणारे नवीन नवीन समास तुम्हाला श्रवण करायला मिळतील. बघा, आणि समर्थ रामदास माऊलींनी कधीही ज्ञान प्रबोधन करण्यापासून कोणालाही अडवलं नाही. त्यामुळे आजकाल आपण कोणीही दासबोधाचा भावार्थ सांगण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्याला प्रतिसाद द्यावा किंवा नक्कीच त्याला भरभरून प्रेम द्यावं. कारण का, जर आपल्याला 4 गोष्टी जर वाईट तर नाही पण चांगल्या तरी श्रवण करायला जर मिळत असतील तर आपण सगळेजण त्यासाठी सहभागी होऊया किंवा सगळेजण त्यामध्ये सामील होऊया. बघा, आजही मला जरी कुठं जरी श्रवण करायला मिळालं तरी मी देखील ते श्रवण करण्यापासून मागे हटत नाही. तर नक्कीच तुम्हाला देखील जर कदाचित जर श्रवण करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आज आपण आपल्या समासाची सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. आता आपण बघत आलेलो आहे की मागील जो समास होता तो आपण सूक्ष्मजीव निरूपण नाम हा समास बघितला. तर सूक्ष्मजीव याचा अभ्यास आपण नक्कीच केलेला आहे की असे जे जीव आहेत जे आपल्याला अगदी लहान स्वरूपात म्हणजे जे सूक्ष्मदर्शीच्या माध्यमातूनच बघितले जातात, पण भगवंताला ती क्षमता असते, भगवंतामध्ये ते गुण असतात की ते उघड्या डोळ्यांनी बघू शकतात. बघा, आपल्याला भगवंत देखील दिसत नाही. जो चौफेर विस्तारलेला आहे, जो निराकार परब्रह्म आहे, तो देखील आपल्याला दिसत नाही. मग आपल्या त्या चर्मचक्षूंचा काय उपयोग? जर आपल्याला आपला भगवंत देखील दिसत नसेल तर आपल्या या चर्मचक्षूंचा काय उपयोग? आपण जर प्रयत्न केला, आपण जर ठरवलं तर नक्कीच भगवंत आपल्याला तो दिसेल. पण भगवंत दिसण्याकरता फक्त त्याचं रूप दिसणं गरजेचं आहे का? फक्त त्याची प्रतिमा दिसणं गरजेचं आहे का? आपण जसं लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की भगवंत ह्या प्रतिमामध्ये, श्रीरामांच्या प्रतिमेमध्ये, समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेमध्ये, गणपतीच्या, विष्णूच्या, ह्या सगळ्या प्रतिमांमध्येच समाविष्ट होऊ शकतो का? तर नाही. भगवंत हे एक असे स्वरूप आहे की जे परब्रह्म पूर्ण ब्रह्मांडामध्ये विस्तारलेले. अशी गोष्ट नाहीये की जी तुम्ही फक्त एका रूपामध्ये, एका आकारामध्ये बघू शकता. तर बघा, परब्रह्माला तर मुळात कोणतंही रंग, रूप, आकार हे तर नाहीच आहे. तो निर्विकार आहे. म्हणजे आपण जर त्याला रूपामध्ये शोधण्याचा प्रयत्न करायला गेलो तर नक्कीच तो आपल्याला कधीच दिसणार नाही. परब्रह्म आज आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. म्हणून तरी आज आपल्याला संकटाच्या समयी आपला परब्रह्म, आपला भगवंत आपल्या मदतीस धावून येतो. किती जरी वाईट वेळ असली, किती जरी वाईट संकट असले तर नक्कीच भगवंत आपल्याला मदत करतो, कोणा ना कोणाच्या रूपातून. भलेही आपल्याला तो दिसत नसेल पण तो माणसांच्या रूपामध्ये नक्कीच समाविष्ट असतो. कधी कधी अशा चांगल्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन जातात की काय होतं, आपल्याला जे काही आपल्या अवघड वेळ असते किंवा कठीण प्रसंगी आपल्याला त्याचा फार उपयोग होतो. आणि आपण म्हणतो की भगवंत तर आला नाही असं आपल्याला सदैव वाटत राहतं, पण भगवंत कायम स्वरूपी आपल्या बरोबर पाठीशी असतो. जसं आपली सावली आपल्या पाठीशी असते, उन्हामध्ये जर तुम्ही बघितला सावली तुमच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही, तसाच तो भगवंत देखील आपल्या पाठीशी सदैव. म्हणून आपल्याला ही गोष्ट जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि आज जो आपण समास बघणार आहोत तो म्हणजे पिंडोत्पत्ती निरूपण. तर पिंड हा शब्द तुम्ही तर नक्कीच भरपूर वेळा दासबोधामध्ये श्रवण केला असेल. पिंड म्हणजे नेमकं काय आहे? आपल्या बघा, ह्या ब्रह्मांडामध्ये 84 लक्ष योनी आहे, बरोबर ना? सगळ्या ज्या समाविष्ट आहेत ते 84 लक्ष योनी आहेत. म्हणजे आपण त्याची तुलना किंवा गणना ही काहीच करू शकत नाही. तर
पिंडोत्पत्ताची निरूपण म्हणजे हे समर्थ मौलींनी जे हे तत्वज्ञान या समासातून जे मांडलेलं आहे ते मानवाच्या शरीर आणि आत्म्याशी संबंधित आहे. बघा, देहाला आपण किती कुरवाळत बसतो, कवटाळत बसतो, पण देह हे फक्त नाममात्र आहे, क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. पण त्याच्यामध्ये जो समाविष्ट असणारा आत्मा आहे तो काय आहे? निर्विकार आहे, अगदी परब्रह्माचं स्वरूप असल्यासारखं आहे, अविनाशी आहे तो. म्हणून हा जो समास मांडलेला आहे तो पूर्णपणे शरीर आणि आत्म्याशी संबंधित असा समास आहे. आपल्याला पूर्णपणे याचं ज्ञान करून देण्याचा प्रयत्न समर्थ मौलींनी या समासातून केलेला आहे. बघा, पिंड म्हणजे तर बघा शरीर किंवा ते भौतिक शरीर जे आपल्याला स्पर्श करता येतं, जे आपल्या डोळ्यांनी दिसतं. बघा, आपल्याला या समाजामध्ये वावरण्याकरता किंवा समाजामध्ये चांगलं कार्य करण्याकरता भगवंतानं आपल्याला या पृथ्वीवर सोडलेलं आहे. तुम्ही जर विचार करायला गेला, साधी एक गोष्ट आपण बघूया. जर विचार करायला गेलो, आपण लहान मुलं जे असतात, समजा आता आपल्यासारख्या या विभागामध्ये समुद्र किनाऱ्याजवळ असतो, तर साधं जर उदाहरण घ्यायला गेलं तर समुद्र किनाऱ्यावर 4-5 मुलं खेळायला जातात. 4-5 मुलं खेळायला गेले की प्रत्येक जण आपापलं वेगवेगळं घर बांधतात. घर म्हणजे काय? ते वाळूचं घर बांधतात, अगदी छान भव्य दिव्य स्वरूपाचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं तेच काम चालू असतं. कुणाचं घर किती छान होणार, कुणाचं घर किती मोठं होणार, या गोष्टी सतत त्यांच्यामध्ये बोलत असतात. पण जेव्हा संध्याकाळ होते, सूर्यास्त व्हायला येतो, अंधार व्हायला येतो, त्यावेळी तीच जी निरागस मुलं असतात ती काय करतात? आता त्यांना वाटते की आपल्याला आपल्या घराकडे जाण्याची वेळ आलेली आहे, घराकडे आपल्याला आता परतलं पाहिजे. त्यांना माहित आहे हे ते घर आपलं नाहीये, हे जे काय आपण आता बांधत आहोत ते घर आपलं नाहीये. ते स्वतःच ज्यासाठी त्यांचा चढ उतार चालू असतो तीच घरं ते स्वतःच्या पायाने मोडतात आणि आपल्या घराच्या दिशेने चालतात. मग समर्थ मौलींना इथं सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही देखील हे पात्र साकारण्यासाठी, ही चढ उतार करण्यासाठी या पृथ्वीवर अवतरलेले आहे. पण शेवटी तुम्हाला जायचंय कुठं? त्या परमेश्वराकडे, त्या परब्रह्माकडेच जायचंय. आपलं जे घर आहे ते तेच आहे. आपण इथं जे घर, बंगला, गाडी या सगळ्या गोष्टी करत असतो, आपल्याला हे मिळावं, आपल्याला ते मिळावं, ह्या सगळ्यामध्ये अडकलेलो असतो, या आसक्तीमध्ये आपण पूर्णपणे समाविष्ट झालेलो असतो. पण शेवटी आपल्याला जायचंय कुठं? परब्रह्माकडेच जायचंय ना. जाताना तर तुम्ही कुठल्या, म्हणून तर ती मुलं सगळं मोडून जातात. ज्यांची चढउतार ते कसं कुणाचं चांगलं होईल हे बघण्यात चालू असते, ती सगळी मुलं 1, 2, 3 म्हणून प्रत्येक जण आपापल्या घरावर त्या उडी मारत आणि ते तोडून जात. थोडक्यात तसंच आहे ना. आपण देखील कितीही प्रयत्न केला तर शेवटी आपल्याला सगळं ठेवूनच जायचंय. कोणीही आपल्या बरोबर घर, गाडी, बंगला काहीही जाऊ शकत नाही. असंच रिकाम्या हाताने जसं आलोय तसंच परत जायचंय. म्हणून इथं समर्थ मौलींनी सांगितलंय की प्रत्येक प्राणी आणि वनस्पती या पंचमहाभूतापासूनच बनलेले आहेत. हे तर अगदी शाश्वत सत्य आहे. या पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल यापासूनच याची निर्मिती झालेली आहे. आणि या पंचमहाभूतामुळे संतुलन राखण्याचं जे कार्य आहे ते याकडून घडत असतं आणि मनाचा मग योग्य विकास होतो. चौखाणीचे प्राणी असते म्हणजे या समाजामध्ये, या भूतलावर चौखाणींचे म्हणजे बघा 84 लक्ष जन्मांचे प्राणी असतात. वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात. जसं की आपण सूक्ष्म जीव बघितलं तसं खूप प्रकारचे असतात. अवघे उदकीची वाढती म्हणजे बघा जे पूर्णपणे काय होतात? वाढून जातात. सगळ्यांची निर्मिती होते, उद्धरण होते. मग यामध्ये पूर्णपणे पंचमहाभूतांचाही समावेश असणं गरजेचं आहे. कारण जर पंचमहाभूत नसतील, ते त्रिगुण नसतील तर मानवी देहाची निर्मिती कधीच होऊ शकत नाही किंवा कोणत्याही प्राण्याची, कोणत्याही जीवाची निर्मिती कधीही होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच मग आपलं शरीर जे असतं ते निरोगी आणि सामर्थ्यवान बनतं. जर आपल्यामध्ये पंचमहाभूते जी असतात ती व्यवस्थित पद्धतीने मांडली गेलेली असती, व्यवस्थित पद्धतीने असली तरच आपलं शरीर निरोगी आणि सामर्थ्यवान बनतं. मन स्थिर, शांत आणि काय होतं? जागृत बनतं. मन जे असतं ते आपलं स्थिर राहतं ना. त्या वायूमध्ये, त्या जलामध्ये, त्या तत्व जे आहेत ही आपली 5 जी तत्व आहेत पंचमहाभूतांची, त्या स्वरूपानुसारच आपलं जे जडणघडण असते ती विकसित होत असते आणि त्या पद्धतीनेच आपलं आयुष्य काय असतं? चालू असतं. पण असंतुलनामुळे बघा कधी कधी आपल्या मनावर इतका ताण येतो,
असंतुलन येतं, किंवा काही व्याधी आले, मानसिक ताण आले, किंवा मग काय होतात मात्र अनेक समस्या उद्भवतात. एखादा जर रोग जडला, एखादा मानसिक ताण आला, तर मात्र आपल्या सगळ्या या देहाची उलटापालट होऊन जाते. मग समर्थ माऊली आपल्याला सांगतात की जर तुम्हाला पंचमहाभूतांचं जर संतुलन राखायचंय, व्यवस्थितपणे आपल्या आयुष्यामध्ये जर त्याचं व्यवस्थित संतुलन राखायचं असलं, तर शुद्ध सात्विक आहार घेणं देखील तुम्हाला गरजेचं आहे, साधना करणं गरजेचं आहे, उपासना करणं गरजेचं आहे, भगवंताचं नामस्मरण होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही शेवट काळापर्यंत जो काही तुम्हाला काळ मिळालेला आहे, भगवंतानं जो लिहून ठेवलेला आहे, जो काळ मिळालेला आहे, तिथपर्यंत तुम्ही काय व्हाल, टिकून राहाल, तग धरून राहाल. आणि यासाठी तुम्हाला जे गरजेचं आहे ते आत्मज्ञान. जर समर्थ माऊलींनी 400 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहून ठेवला, तो फक्त ग्रंथामध्ये बंदिस्त होण्यासाठी नाही, तो सगळीकडे पसरला गेला पाहिजे, सगळ्यांना त्याचं ज्ञान झालं पाहिजे. ही गोष्ट देखील तितकी महत्वाची आहे. समर्थ माऊलींनी दारोदार जाऊन प्रत्येकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवलेली आहे. बघा, ज्यावेळी त्यांचे जे शिष्य असायचे ते प्रत्येक घराच्या दारावर जायचे, त्यावेळी त्यांच्या मुखामध्ये मनाचे श्लोक असायचे. म्हणजे विचार करा, त्यावेळी त्यांनी विचार केला का मनाचे श्लोक फक्त आपल्यापुरते मर्यादित ठेवायचे, किंवा हा दासबोध आपल्यापुरताच मर्यादित ठेवायचे, जेवढा आपला समुदाय आहे तेवढ्यापुरतं, असं जर म्हणलं असतं तर आज दासबोध कुठेही पोहोचला नसता. त्यामुळे दासबोध हा एक असा ग्रंथ आहे की तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्यांना त्याची माहिती झाली पाहिजे, किंवा त्याच्यातील जे बारकावे आहेत, जे समास आहेत, ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. हा समास म्हणजे काय आहे, आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे, तो सगळ्यांपर्यंत पोहोचला गेलाच पाहिजे. आणि पिंडोत्पत्ती निरूपणाचं हे जे तत्वज्ञान आहे ते मानवी जीवनाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ओळखीसाठी खूप गरजेचं आहे, किंवा अत्यंत महत्वाचं आहे. आणि यामुळेच आपल्याला पंचमहाभूतांच्या संतुलनाकडे लक्ष देणे खूप काय होतं, उपयोगी ठरतं. आणि सात्विक जीवनशैली आपण जर अंगीकारली तर खूपच सोन्याहून पिवळं होतं. जर आपण व्यवस्थित पद्धतीनं आपलं आचरण ठेवलं, आचरणापासून ते अगदी आपलं रोजचं दैनंदिन जीवन कसं आपण जगत आहोत हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि त्यानुसारच ती पिंडोत्पत्ती असते. पिंड तर जन्माला येतो, पण त्याला घडवण्याचं जे कार्य असतं ते आजूबाजूच्या लोकांचं पण थोडंफार असतं. आणि नंतर आपण आपले गुण कसे आत्मसात करून घ्यायचे हे आपण ठरवायचं असतं. या ज्या समासामध्ये हा जो आहे तो आत्मा, काय सांगितलंय, आत्मा, समाज आणि नव्या पिंड याचे जे संबंध आहे तो हे स्पष्ट करून देतो आपल्याला. मानवी शरीर एक सूक्ष्म विश्व आहे. जर विचार करायला गेलं, जसं ही पृथ्वी अखंड स्वरूपात आहे, ब्रह्मांड आहे, असं मानवी शरीर देखील सूक्ष्म काय आहे, विश्व आहे. बरोबर ना? जिथे पंचमहाभूते तत्व एकत्र येऊन कार्य करत असतात. जर आपण आग पाणी जर एकत्र आणलं तर ते बघा टिकेल का? जर आपण आपल्या समोरचं उदाहरण घ्यायला गेलो, पण या शरीरामध्येच अशी गोष्ट आहे की एकत्र येऊन ती सगळीजण कार्य करत असतात. शरीरातील ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि मन यांचा समन्वय साधून आत्मा काय करत असतो, आपल्या वास्तविक स्वरूपात प्रकट होतो. आत्मा काय होतो, वास्तविक स्वरूपामध्ये तो प्रकट होतो या सर्वांच्या माध्यमातून. म्हणून केवळ शरीराला आपल्याला भौतिक वस्तू किंवा जड देह देखील म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये ते तत्व, तो आत्मा, ह्या सगळ्या गोष्टी देखील समाविष्ट आहेत, अंतर्भूत आहेत. तर त्याला आध्यात्मिक दृष्टीने देखील पाहणं आपल्याला गरजेचं आहे. शरदकाली सर्व शरीरातून कसं बघा, आपल्या शरीरातून कोणतंही आपण कष्टाचं काम केलं, अगदी साहजिक आपण घरात जरी वावरत असलो तरी आपल्यामधून तो घाम झिरपत असतो, गळत असतो. तसंच पुरुष वैर्य जर स्त्रीच्या रक्तात मिसळले तर काय होतं, नवीन पिंडाची, नवीन जन्माची उत्पत्ती होती. जसं की आपल्याला सर्वांना माहीतच आहे, आपण विज्ञान थोडंफार वाचलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ही गोष्ट माहीतच आहे की वीर्य जर मिसळलं तर त्या स्त्री बीजकोशातून, त्या अंडकोशातून ते नवीन पिंड काय होतं, जन्माला येते. आणि अन्नरस देहरस, बघा काय सांगितलं, अन्नरस देहरस, रक्त आणि रेत यांची मूस तयार होते. बघा, यांची मूस म्हणजे तो छोटासा असा पिंड काय होतो, या अन्नरस, देहरस, रक्त आणि रेत या सर्वांपासून काय होतो, तयार होतं. आणि यांच्या योगे शरीर सावकाश ते आईच्या गर्भामध्ये 9 महिने काय होतं, वाढ होत राहते त्याची. हळूहळू तो वाढत जातो. अगदी मोहरीच्या एवढ्या कणा एवढा असणारा तो पिंड हळूहळू काय होतो, आकारास येऊ लागतो, त्याला आकार प्राप्त होतात. आणि ते वाढता वाढता कोमल असलेले हळूहळू काय होतं, मग कठीण होत जातं. जे अगदी मृदू होतं, कोमल होतं, ते हळूहळू काय होत जातं, कठीण होत जातं. नंतर उदकामुळेच काय होतं, नाना अवयव, बघा त्या पिंडाला
त्या नाळेपासून सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्यामुळे हळूहळू त्याला अवयव फुटू लागतात. जसं देहाची उत्पत्ती कशी होते, पिंडाची उत्पत्ती कशी होते, ते देखील समर्थ मौलींनी या समासामध्ये अगदी छान पद्धतीनं मांडलेलं आहे. मग संपूर्ण ज्यावेळी वाढ होते, अगदी सगळं विकसित होतं. आजकाल एवढी प्रगतशील सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आधीच सगळं समजून जातं की कसा आपला देह व्यवस्थित आहे, काय आहे, काही त्याच्यात उणिवा तर नाही, ह्या सगळ्या गोष्टी देखील समजतात. त्यामुळे आपण हे सगळं अगदी व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो. आणि जेव्हा त्या देहाची वाढ पूर्ण होते तेव्हा तो काय होतो, त्यातून बाहेर पडतो. त्याला त्या याच्यातून काय करायचं असतं, ह्या जगामध्ये प्रवेश करायचा असतो. कधी एकदा त्याला त्या बाहेर पडतो असं होत असतं त्या देहाला, त्या बाळाला, त्या पिंडाला. त्यामुळे तो पटकन 9 महिने जसे पूर्ण होतात तसं तो पटकन त्यातून बाहेर पडतो. आणि भूमीवर पडलं की मात्र काय होतं, रडू लागतं. आणि रडणं तर खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुमचा जो श्वास आहे तो त्या रडण्यापासूनच तर चालू होणार आहे ना. जेव्हा तुमचं बाळ रडतं त्यावेळेस त्याचा श्वासोच्छ्वास चालू होतो, बरोबर ना. आणि जर रडलं नाही तर किती सगळी अगदी संकटात सापडतात की आपलं बाळ अजून रडलं नाहीये म्हणजे ते शुद्धीवर येतं की नाही असा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. कुडी म्हणजे शरीर वाढू लागतं. शरीर हळूहळू काय होतं, वाढ होत जाते. तशी कुबुद्धी पण वाढू लागते. बघा, लहानपणापासूनच सर्व काही उत्पन्न होतं, सर्वच मोडतं आणि पाहता पाहता वाढतं देखील. सगळ्या गोष्टी लहानपणापासून जसे संस्कार त्या मुलांवर होतील, जसं तुमचं घरातील वातावरण असेल त्याच पद्धतीनं तो काय होतो, देह वाढत जातो. समर्थ माऊलींच्या घरात इतकं छान सुबुद्ध वातावरण होतं. त्यामुळं काय होतं, त्यांचं जी लहानपण आहे, जे काही त्यांनी 10 ते 11 वर्ष 12 वर्ष त्यांनी तिथे राहिले, तेवढ्या काळात त्यांनी बऱ्याचशा गोष्टी समजावून घेतल्या. पण बघा, ज्यावेळी त्यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांच्या मुखामधून राम हा शब्द आला होता. आले आले जसं बाळ रडू लागतं तसं त्यांच्या मुखातून तो राम हा शब्द आला होता. म्हणजे तो देह किती श्रेष्ठ असेल. तो देह श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा समर्थ माऊलींनी जो आपल्या समोर सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी तो अवतार घेतलेला आहे, ते रूप घेतलेलं आहे, ते किती श्रेष्ठ असेल. आणि पुढं पुढं त्यांना वाटू लागलं की आपलं जे कार्य आहे ते या समाजाला विकसित करण्याचंच आहे. त्यामुळे त्यांनी तो विडा उचलला आणि ते आपल्या वाटेला जाऊ लागले. त्यामुळं ह्या गोष्टी पुढे सर्वांचे शरीर वाढून दिवसेंदिवस मोठे होऊ लागते. आणि मग काही विचारही काय होतात, सुरू होतात. म्हणजे काय, जर आपण विचार करायला गेलो तर सगळ्या गोष्टी हळूहळू घडतच जातात. आणि फळामध्ये बीज येतेच. समर्थ माऊलींनी काय सांगितलं, फळामध्ये बीज येतेच. किती जरी तुम्ही म्हणला, आता त्या बीजापासूनच त्या फळाची निर्मिती झालेली असते. झाड येतं, मग फळं लागतात, पण त्या फळामध्ये पुन्हा ते बीज येतं. आणि ती उदकामुळे काय होतात, अंकुरतात. त्या पाण्यामुळेच अंकुरतात. म्हणजे आपल्या देखील ज्यावेळी ती स्त्री असेल तर ते बीज पुन्हा तिच्या शरीरामध्ये येतेच. आणि पुढे पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया चालूच राहते. उदक मिळाले नाही तर नष्ट होतात. उदक जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही नष्टच होणार. कारण ही पृथ्वीच मुळात त्या उदकावरच जास्त अवलंबून. आणि बीजांना माती आणि पाणी दोन्ही जर एकत्र प्राप्त झाले तर मात्र अगदीच बरं. माती जर मिळाली तर तेही सोन्याहून पिवळं. म्हणजे हा देह जर त्या पिंडाला मिळाला तर ते पिंड उत्पन्न होऊ शकतं. अशी गोष्ट इथे सांगितलेली. माती आणि पाणी या दोन्हीच्या संयोगाने भिजून बीजाला सहजच काय होतो, अंकुर फुटतो. काय होतं, सहज अंकुर फुटतो. वाढता वाढता पुढे वाढ होते आणि इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेऊ लागतात. तर तिकडे अग्रे जे असतात, ज्याची जी खोड असतात ती काय होतात, वाऱ्याने डोलू लागतात. एकीकडे मुळे आणि एकीकडे अग्रे बीजापासून विभागली जातात. त्या बीजामुळे मुळं खाली प्रवेश करतात आणि अग्रे जे असतात ती वर वाऱ्याने डोलू लागतात. म्हणजे मुळापासूनच काय होतात, ती विभागली जातात. मुळ्या खाली पाताळाकडे जातात तर अग्रे आकाशाकडे धावतात. आणि नाना पाने, फुले आणि फळे यांनाही लागून जातात. ते सगळं बहरतं, फुलतं. आणि फळांच्या पूर्वी फुले येतात. हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपण वनस्पतीचा अभ्यास नक्कीच शिकलेलो आहोत की फुलांच्या आधी पाने येतात. पानांच्या पेक्षाही वडील म्हणजे आधी सर्व लाकडे उत्पन्न होतात. आपल्या देहावरून समर्थ माऊलींनी हे उदाहरण दिलेलं आहे. ते मूळ म्हणजे काय आहे, त्या उदकामुळे ह्या सगळ्या पाणी आणि माती या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्यामुळे ते बीज अंकुरित झाले.
आणि ही जी लाकडं आधी निर्माण होतात ते म्हणजे वडील आहे. मग काष्ठापूर्वी मुळे अगदी बारीक अशा उत्पन्न झालेले असतात. ज्यावेळी ते जाड स्वरूपात नसतं तेव्हा एकदम मुळे असं दोऱ्यासारखे असतात, सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. आणि मुळ्यापेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय. उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय, कारण उदक आळूनच या पृथ्वीवरील सर्व प्राणी पदार्थ काढतात, उत्पन्न होतात. आणि या सर्व अनुभवावरून या जगात सर्वात आधी उत्पन्न झालेल्या वडील व श्रेष्ठ कोण असेल तर ते आपण नारायण, हे आपण जाणून घेतलेलेच आहे. कारण आपण नारायणनेच या सगळ्या गोष्टींची उत्पत्ती घडवून आणलेली आहे. त्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टी विस्तारलेल्या आहेत. आणि त्याला वडील जो आहे तो अग्निदेव आहे. या अग्निदेवाहून ही वायुदेव वडील आहे. त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी निर्मिती होत गेली. म्हणून सर्वांना वडील, सर्वाहून श्रेष्ठ जो अंतरात्मा, त्याला तो जाणत नाही, त्याची जाण जो राखत नाही, तो खरा दुरात्मा आहे. आणि दुरात्मा म्हणजे ज्याचा आत्मा दुरावला तो अंतरात्मा, ज्याच्यामध्ये त्या अंतरात्म्याचा वासच नाही, त्याला कोणतीही गोष्ट समजूनच येत नाही. जवळ असून ते अंतरात्म्यास ओळखणे चुकलेलं. सगळ्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने दिसतात, पण त्या अंतरात्म्याला आपण विसरतो, परमात्म्याला विसरतो, त्या ब्रह्माला विसरतो. आणि त्याची अनुभवाची जर सवय आपण लावून घेतली नाही तर उगाच जन्मले आणि मेले असं आपलं आयुष्य निरर्थक जाणार आहे, फुकट जाणार. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या घडत असतात, आपण जन्म मरणाच्या चक्रामध्ये तर अडकलेलो आहोत, पण ते तेवढ्यापुरते. पुन्हा आपल्याला जायचंय त्या परब्रह्माकडेच. म्हणून सगळ्याहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी काय व्हावे, अनन्य झाले, म्हणजे देह स्वभाव पालटून लागून बाहेरच्या विषयांचे मग आकर्षण करणं. आपण जे बाहेरच्या विषयांमध्ये, विषय भोगांमध्ये, विषय विलासांमध्ये जे अडकलं जातो ते कमी होतं आणि माणूस मग जास्तच काय होऊ लागतो, अंतर्मुख होऊ लागतो. मग आपला जो व्यासंग व्यवसाय असेल तो करावा. समर्थ मौलीने ते करण्यापासून कुणाला बंदीच घातलेली नाही. तुम्हाला नुसतं देवदेव किंवा ते नामस्मरण किंवा उपासना साधना सतत करत राहायची नाही हो. आपल्याला आपला व्यवसाय, जे काही काम आहे ते सांभाळायचंच आहे आणि ते गरजेचं आहे. आपल्याला ज्या निवडक गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, एवढं मिळणं आपला हक्क आहे, आपल्याला गरजेचं आहे. कधी खंडित होऊ देऊ नये आणि त्यामुळे बोलणे चालणे यात काही फरक पडत नाही. या गोष्टी तर आपण करत राहायचं आहेत, पण आपलं आचरण, आपली वाणी व्यवस्थित ठेवून जे वडिलांनी निर्माण केले असेल ते पाहिलेच पाहिजे. आधीपासून आपला जर व्यवसाय असेल, काय असेल ते बघितलंच पाहिजे. वडिलांनी काय केले ते किती किती म्हणून पाहावे. ते अंतरात्मा, आता तो वडील म्हणजे काय, तो आपल्या परब्रह्माबद्दलच आपण जाणून घेतो. आपल्या वडिलांची आपल्याला ओळख ठेवायची. तो अंतरात्मा जेथे जागृत होतो तो पुरुष भाग्यवान ठरतो. ज्याला या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे समजून जातात तो पुरुष काय, तो भाग्यवान ठरतो. आणि जो थोडासाच अंतरात्मा जाणतो त्याला मात्र थोडासाच लाभ होतो, त्याला जास्त लाभ होत नाही. त्या नारायणाला ध्यानीमनी अखंड आठवायचं आहे. नारायणाला काय करायचंय, ध्यानीमनी आपल्याला अखंड आपल्यामध्ये त्याला अंतर्भूत होऊ द्यायचंय. आपल्यामध्ये त्याला इतकं विस्तारायचंय की आपण त्याच्या नामस्मरणात आतल्यात असलं पाहिजे. म्हणून त्याचीच असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाईल तरी कुठे. जरी आपण पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये या गोष्टी ऐकत आलो असलो तरी ही गोष्ट कधीही होऊ शकत नाही. नारायण सर्व विश्वामध्ये भरून राहिलेला आहे, पूर्ण या ब्रह्मांडामध्ये पसरलेला आहे आणि त्याची पूजा नेहमी आपल्याला केलीच पाहिजे. त्यासाठी कोणाची का काय होईना तोश्वर देहाची सेवा करावी, पण अगदी नारायणाला पोच. देहाची सेवा म्हणजे काय, आपण जे सजतो शृंगारतो ती गोष्ट नव्हे. देहाची सेवा म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून चांगलं कार्य करत राहिलं पाहिजे. कुणालाही कधी गरज भासली तर आपल्याला उपयोगी पडता आलं पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट समर्थ माणूस आहे. आणि उपासना म्हणजे काय याचा शोध देखील आपल्याला जरूर घेतला पाहिजे. तेव्हा उपासना म्हणजे या विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असं आपल्याला कळून येईल. जेव्हा उपासना म्हणजे फक्त एक पुस्तक वाचणं किंवा एखादा ग्रंथ वाचणं इतपत नसून त्या विश्व अंतरात्म्याची ओळख आपल्याला पटवता आली पाहिजे. त्या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय किंवा प्रचिती घेतल्याशिवाय आपल्याला कधीच समजून येत नाही. देवाची लीला मग दुसरा कोण पाहू शकतो. देवाची ही जी लीला आहे किंवा देवाचं जे आपल्यावरती जे प्रेम आहे किंवा आपल्यासाठी जी केलेली आराधना आहे ती कोण मग पाहू शकतो. पाहिल्यावर कळते की आपण तो देवच किंवा सगळ्या या व्यक्तींमध्ये, सगळ्या शरीरांमध्ये जो अंतरात्मा प्रविष्ट केलेला आहे तो अगदी भगवंताचं स्वरूपच आहे. पण त्याला आपण वाकडी वळणं देतो आणि त्यावेळीच तो अंतरात्मा काय होतो, अपवित्र होण्याचं काम करतो आणि आपल्याकडून त्या
सगळ्या चुकीच्या कृती देखील घडल्या जातात. त्यामुळे सगळ्यांच्यामध्ये ते भगवंताचं स्वरूप तर वसलेलं आहे, पण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे स्वतः सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. या विश्वात जे असते सर्व त्याचीच उपासना चालते, त्याचेच सगळे आपण जे काही करतो, ते आराधना करतो, साधना करतो, नामस्मरण करतो, त्याचीच चालू आहे. आत्माराम कुठे नाही असे नाहीये. आत्माराम सर्वत्र पसरलेला आहे. सर्व जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे किंवा भरून पाहिलेला आहे, आणि त्यामुळे त्याचीच सत्ता ठाई ठाई सगळीकडं चालून राहते किंवा तोच सर्वत्र सर्व ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे पसरलेले आहे. माझी उपासना ही अशी आहे, तिच्या व्यापकताचे अनुमान बुद्धीला होत नाही. समर्थ माऊलीने ते सांगितले की माझी ही उपासना अशी आहे, मी माझ्या रामासाठी जे काय आहे ते सगळं तुमच्या समोर मी मांडलेलं आहे, किंवा माझ्या मनामध्ये भगवंताचं जे स्वरूप आहे ते कसं आहे ते अशा पद्धतीचं आहे, असं समर्थ माऊलीने इथं सांगितले. तिच्या योगे साधक निरंजनाच्या पलीकडेही जाऊन त्या परमात्म्यापर्यंत पोहोचतो. आपल्याला ह्या विश्वाच्या पलीकडे जाऊन किंवा ह्या मायेच्या पलीकडे जाऊन त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय, त्या परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय, आणि अंतरात्म्यामुळे सर्व कामे चालतात. प्रत्येक देहामध्ये तो अंतरात्मा तर स्थिर होऊन राहिलेला आहे, म्हणूनच तर ही सर्व कामे चालतात. आणि अंतरात्म्यामुळेच उपासक जे असतात, जे साधक असतात, ते उपासना करू शकतात. जर त्यांच्यामध्ये ती चेतना, तो अंतरात्मा जर नसेल तर त्यांच्याकडून कोणतंही कृत्य घडूच शकत नाही, किंवा तो देह निरर्थक ठरेल, काहीही उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे अंतरात्म्यामुळेच काय होतात, कित्येक जण ज्ञानी होतात. नानाशास्त्र आणि नाना मत, नाना शास्त्रे आहेत, नाना वेद पुराणांमध्ये सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. प्रत्येकांची नाना मते आहेत, प्रत्येकांचं वेगवेगळ्या स्वरूपाचं मत तर असूच शकतं, कारण समर्थ माऊलींना जे वाटतं ते इतरांना वाटेल असं नाही. समर्थ माऊली सांगतात काय, तुम्ही जर प्रत्येक गोष्ट अगदी अंतरात्म्याच्या स्वरूपाने जर करत गेला तर नक्कीच तुम्हाला ते सगळं व्यवस्थितपणे समजून जाईल किंवा तुमच्यामध्ये त्या गोष्टी अंतर्भूत होतील. देव म्हणजे अंतरात्म्यानेच सर्व काही केले आहे. कर्मानुसार जो तो चांगला अथवा जो तो वाईट अर्थ लावतो, सगळं हे भगवंताच्या हातातच आहे. म्हणजे जो आपल्या कर्मानुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. आपण जे काही चांगलं वाईट कृत्य करेल त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपल्या अंगावर येत असतात किंवा आपल्यावर त्या येत असतात. म्हणून वंद्य निंद्य ते सर्व काही देवानेच केले. मग आपण म्हणतो जे काही होईल ते सगळं भगवंतानंच केलेलं आहे, त्यामुळेच माझं हे काम झालं नाही, भगवंताने मला साथ दिली असती बरं झालं. म्हणजे आपण जे आहे वंद्य निंद्य ते सर्व देवानेच केले असले तरी योग्य तेच काय यावे आपण घ्यायचंय. आपण काय करायचंय, त्यातून जो गाभा आहे किंवा त्यातला जो व्यवस्थितपणे जो अर्थ आहे, जे काही चांगलं आहे ते समर्थ माऊलींनी सांगितलं तुम्हाला घ्यायचंय. जे वाईट आहे ते तुम्हाला तुमच्या अंगी बाळगून घ्यायचं नाही आणि योग्यतेनुसार चालावं, म्हणजे तुमच्या आयुष्यातील बरेचसे प्रश्न, बरेचसे संकट निघून जाते. उभारणी आणि संवारणी, बघा उभारणी देखील इथेच होते आणि संवारणी देखील इथेच होते. म्हणजे इथंच तुम्हाला घडायचंय आणि इथंच तुम्हाला पूर्णपणे त्यामध्ये भिरून जायचंय किंवा त्याच मातीमध्ये पुन्हा जायचंय. म्हणजेच आव्हान आणि विसर्जन असाच तर आपल्या पूजनाचा विधी असतो. बघा आपण आपल्या आराध्य दैवतेचं आव्हान तर करतोच, पण पुन्हा त्याचं विसर्जनही करतो. तसंच आपल्या या देहाचं आहे, आपलं आव्हान तर होतच, पण पुन्हा त्याचं जे विसर्जन आहे ते पुन्हा इथंच होतं. उपासना ही अशी द्वैतमेय असल्याने ती पूर्व पक्षातच म्हणजेच मायेतच येते. हे सगळं मायेच्याच गोष्टी आहेत. आपल्याला त्यातून व्यवस्थितपणे पूर्ण वाट काढता आली पाहिजे असं समर्थ माऊलींनी सांगितले. आणि पुढचं मग आपल्याला ते सिद्धांताचं निरूपण मध्ये ह्या गोष्टी स्पष्ट होतील. वेदांत, सिद्धांत आणि धातांत या मुख्य प्रचितीनेच काय होतं, निश्चयपूर्वक प्रमाणे. आणि समर्थ माऊलींचं तर नेहमी मतच असं होतं की तुम्ही सिद्धांताच्या आधारे, त्या प्रचितीच्या आधारेच चालता आलं पाहिजे. तर्क करून कुठल्याही गोष्टी तुम्ही इमॅजिन करून त्या गोष्टी कधीही करू शकत नाही. पंचीकरणादी उभारणी संवारणीच्या कायच पलीकडे जाऊन महावाक्याचा लाभार्थ आपल्याला नक्कीच अनुभवायचा आहे. त्यामुळे ही गोष्ट इथं सांगितली ती अगदी व्यवस्थितपणे आपल्याला समजता आली पाहिजे. कारण ज्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे जर समजण्याचा प्रयत्न केला नाही तर नक्कीच आपल्याला त्यातून फायदा तर होऊ शकत, उलट आपलंच काय होणार आहे,
नुकसान होणार. त्यामुळे पिंडोत्पत्ती म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला इथं समजलं पाहिजे, की देहाची उत्पत्ती आणि त्या अंतरात्म्याशी निगडीत असणारी सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि इथं समजण्याची आणखीन एक गोष्ट म्हणजे की या समासातील नेमका संदेश काय दिलेला आहे समर्थ मौलीने. तर जीवनातील प्रत्येक गोष्ट काय आहे, अस्थिरच आहे, स्थिर स्वरूपाची तर नाहीच आहे, सतत परिवर्तनशील आहे. अस्थिर असून काय आहे, सतत परिवर्तनशील आहे. त्यामुळे आपल्याला आत्मज्ञान आणि भगवंताच्या सानिध्यामुळे ते स्थैर्य काय करावं लागतं, प्राप्त करून घ्यावं लागतं, स्थैर्य धारण करावं लागतं, साधावं लागतं. आणि त्याशिवाय समाजामध्ये ज्या काही व्याधी आहेत, कलह आहेत आणि अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी सातत्यानं साधना आणि सेवा करणं खूप गरजेचं. हाच या समासामागचा उद्देश आहे किंवा या समासातील तो संदेश आहे. म्हणून दासबोधातील हा जो समास आहे तो समाजातील गूढ तत्वे जी काही अंतर्भूत आहेत ती समजून घेण्यासाठी आणि आत्मा व शरीर यामध्ये संतुलन राखण्यासाठी एक मार्गदर्शक ठरतो. कारण आत्मा आणि शरीर यामधलं जे संतुलन आहे ते या समासात मांडलेलं आहे. आणि यामुळेच आपल्या जीवनात मग स्थिरता, शांती आणि आध्यात्मिक प्रगती देखील काय होते, साधू शकते. शेवटी नव्या पिंडाच्या समस्यांवर मात करण्यासाठी, ज्या काही समस्या असतील त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपला अंतरात्मा काय करायला पाहिजे, जागृत करता आला पाहिजे. त्यामुळे व्यक्तीचा आत्मसंयम काय होतो, वाढतो आणि तो समाजात सकारात्मक काय होतो, योगदान देतो. आणि अशा प्रकारे आपल्याला काय होतं की आत्मपरिष्कार आणि पंचमहाभूतांचे संतुलन राखणे, आत्मपरिष्कार आणि म्हणजे आत्मज्ञान तर करून घेणं गरजेचंच आहे, आणि या पंचमहाभूतांचे संतुलन राखणे देखील काय होतं, हे समस्येचे मूळ समाधान आहे हे आपल्याला समजून जातं. आपल्या या दासबोधात देखील बघा आत्मज्ञान आणि हे जे पंचमहाभूतांचं जे संतुलन आहे यावरच भर देण्यात आले, ज्यामुळे मनुष्य शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या काय होतं, पूर्णपणे समर्थ होतो. आणि त्यामुळे सात्विक जीवनशैली अंगीकारणे आणि आत्मज्ञानाचा अभ्यास करणे हे काय होतं, केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे. आता आपण या समासातील ओवींचं पठन करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशकना समास 9वा पिंडोत्पत्ती निरूपण. श्रीराम समर्थ. चौखाणींचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती, ऐसे होती आणि जाती, असंख्यात श्रीराम. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले, तो उदक रूप श्रीराम. शरद काळीची शरीरे, पिळ पिळो झिरपती निरे, उभय रे ते एकत्रे, मिसळती रक्ती श्रीराम. अन्नरस देहरस, रक्त रे ते बांधे मुस, रसद्वय सावकास, वाढो लागे श्रीराम. वाढता वाढता वाढले, कोमळांचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले, नाना अवेवी श्रीराम. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीस पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे, ऐसे आहे श्रीराम. कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मुळापासून अवघेच घडे, अवघेची मोडे आणि वाढे, देखत देखता श्रीराम. पुढे अवघियांचे शरीर, दिवसेंदिवस झाले थोर, सुचो लागला विचार, काही काही श्रीराम. फळामध्ये बीज आले, तेने न्याय ते झाले, ऐकता देखता उमजले, सकळ काही श्रीराम. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडन जाती, येके ठाई उदक माती, होता बरे श्रीराम. दोहींमध्ये असता बीज, बीजोन अंकुर सहज,
वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे श्रीराम. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हे लावती. मुळे अग्रे द्विधा होती, बीजापासून श्रीराम. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी. नानापत्री पुष्पी फळी, लगडली झाडे श्रीराम. फळांवडील सुमणे, सुमनांवडील पाणी. पानांवडील अनुसंधाने, काष्टे अवघी श्रीराम. काष्ठांवडील मुळ्या बारीक, मुळ्यांवडील ते उदक. उदक आळून कौतुक, भूमंडळाचे श्रीराम. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळांवडील जगती. जगती वडील मूर्ती, आपो नारायणाची श्रीराम. तयावडील अग्निदेव, अग्निवडील वायुदेव. वायुदेवावडील स्वभाव, अंतरात्म्याचा श्रीराम. सकळांवडील अंतरात्मा, त्यासी नेने तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे